मी तुम्हाला खात्रीने सांगते, जेवढे लोक देवासमोर येतात आणि ज्यांना अश्रू ढाळून देवासमोर प्रार्थना करता येते, तुम्ही खरोखर आशीर्वादित लोक आहात. तुम्ही जर रडून देवासमोर प्रार्थना करू शकत असाल, अश्रू ढाळून, ज्याचे अश्रू देवासमोर गळतात, जो देवासमोर अश्रू ढाळतो, मग तो कितीही मोठा पुरुष का असेना, एखादी मोठी वयस्कर स्त्री का असेना, ते देवासमोर बालकासारखे आहेत. देव त्यांचं हृदय बघतो आणि अश्रू ढाळून जेवढे हृदयातून प्रार्थना करतात, त्या सगळ्यांच्या प्रार्थनेचा देव सन्मान करतो आणि देव त्यांच्या प्रार्थनेला योग्य वेळेला उत्तर देत राहतो. काही जण म्हणतात की आम्हाला प्रार्थना करताना खूप रडायला येतं. ही चुकीची गोष्ट नाहीये, फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर रडून प्रार्थना करू शकताय तर ती चुकीची गोष्ट नाहीये, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमचं हृदय देव नरम करतोय. देव तुम्हाला बालकासारखं बनवत आहे. तुम्ही वयाने मोठे असाल, शरीराने मोठे असाल, अनुभवाने मोठे असाल, शिक्षणाने मोठे असू शकाल, पैशाने मोठे असू शकाल, पण देव तुम्हाला बालकासारखं बनवत आहे. म्हणून देवासमोर रडून प्रार्थना करणं ही फार सुंदर चांगली गोष्ट आहे. यामध्ये चुकीचं काही नाही आहे. देवासमोर अश्रू ढाळणं चांगली गोष्ट आहे. या उलट काही लोक असे असतात जे माणसांसमोर रडतात, याला रडून सांगतात, त्याला रडून सांगतात. एखाद्या बाईचा नवरा जर दारुडा असेल आणि तिला खूप छळत असेल, ती तिच्या आईकडे रडते, भावाकडे रडते, बहिणीकडे रडते, नातेवाईकांकडे रडते, ओळखीच्या लोकांकडे रडते. माझा नवरा असं करतो, माझा नवरा तसं करतो, माझा नवरा मला पैसे देत नाहीये. ही चुकीची गोष्ट आहे. तिने आईकडे रडू नये, वडिलांकडे रडू नये, भावा बहिणींकडे रडू नये, नातेवाईकांकडे रडू नये. तिने रडायचं देवासमोर. तुमचा मुलगा ऐकत नाहीये, वाह्यात गेलेला आहे, अख्ख्या दुनियेसमोर रडून दुःख सांगू नका, देवासमोर रडा. येशू म्हणाला, अहो यरुशलेमच्या कन्यांनो, स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. देव आपल्या हृदयातली कळकळ बघतो. जेव्हा आपण नुसती प्रार्थना करतो ती वेगळी गोष्ट, जेव्हा आपण अश्रू ढाळून प्रार्थना करतो किंवा काही लोक उपवास करून प्रार्थना करतात, ही उपवास करून प्रार्थना करणं किंवा अश्रू ढाळून प्रार्थना करणं म्हणजे आपल्या हृदयातली कळकळ देवाला दाखवणं. आपल्याला ती गोष्ट किती खरोखर प्रामाणिकपणे कळकळीने हवी आहे, आपण जेव्हा ती कळकळ देवासमोर व्यक्त करतो तेव्हा देवाला आपल्यासाठी ते करण्यात आनंद वाटतो.